हाय फ्रेंड्स, निलिमास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आज आपण 5 प्रकारची लस्सी बनवणार आहोत। सर्वात अगोदर आपण मलाई लस्सी बनवणार आहोत। त्यासाठी मी मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 कप दही आणि 2 चम्मच साखर टाकलेली आहे। त्यासोबतच आपण थोडीशी विलायची पावडर आणि थोडं दूध टाकलेलं आहे। दही खूप थंड आणि घट्ट आहे, त्यामुळे थोडं पातळ करण्यासाठी मी दूध टाकलेलं आहे। तयार आहे आपली मलाई लस्सी। मस्तपैकी घरी बनवलेली मलाई आपण वरून टाकणार आहोत। सर्व करायच्या वेळेस मलाई टाकायची आहे। तयार आहे आपली मलाई लस्सी। चला आता ड्रायफ्रूट लस्सी बनवूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे काजू आणि थोडेसे बदाम घेतलेले आहे। त्यानंतर 2 चम्मच साखर आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चम्मच विलायची पावडर टाकलेली आहे आणि 1 कप दही आहे आणि थोडंसं लस्सीला पातळ करण्यासाठी दूध टाकलेलं आहे। आणि आता आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊ। तयार आहे आपली ड्रायफ्रूट लस्सी। थोडेसे वरून आपण ड्रायफ्रूट टाकून घेऊया। काजू बदाम पिस्ता टाकलेले आहे आणि तयार आहे आपली ड्रायफ्रूट लस्सी। तर चला आता आपण गुलकंद लस्सी बनवूया। ही माझी खूप फेवरेट लस्सी आहे, गुलकंद लस्सी। त्यासाठी मी 2 चम्मच गुलकंद घेतलेला आहे। 2 चम्मच गुलकंद घ्यायचा आहे आणि 1.5 चम्मच साखर टाकलेली आहे। म्हणजे गुलकंद कसं गोड असतं ना, त्यामुळे। आणि थोडंसं मीठ आणि विलायची पावडर टाकलेली आहे आणि 2 चम्मच आपण रोज सिरप टाकणार आहोत। ह्याच्याने रंग छान येतो। आणि आता आपण हे मिक्सरमध्ये लावून घेणार आहोत। फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये 1 कप दही आणि दूध टाकलेलं आहे थोडंसं पातळ करण्यासाठी। तयार आहे आपली गुलकंद लस्सी। थोडंसं गार्निश करून घ्यायचं आहे। ड्रायफ्रूट टाकले थोडेसे आणि थोडंसं रोज सिरप टाकायचं आहे वरून आणि 2-3 गुलाबाच्या पाकळ्या। तयार आहे आपली गुलकंद लस्सी। तुम्ही पण ट्राय करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल, खूप मस्त लागते। तर चला आपण आता चॉकलेट लस्सी बनवूया, चॉकलेट फ्लेवरची। त्यासाठी मी 1 कप दही घेतलेला आहे आणि 1.5 चम्मच साखर घेतलेली आहे। थोडंसं मीठ टाकायचं आहे चिमूटभर आणि थोडं दूध टाकायचं आहे आणि थोडी ग्रेट केलेली आपण चॉकलेट टाकणार आहोत आणि चॉकलेट सिरप पण टाकलेला आहे रंगासाठी। चॉकलेट सिरप पण टाकलेला आहे आणि आता आपण हे मिक्सरमध्ये चालवून घेऊया। तयार आहे आपली चॉकलेट फ्लेवरची लस्सी। थोडंसं ग्लासाला पण आपण डेकोरेट करून घेऊया। तयार आहे आपली चॉकलेट लस्सी। तुम्ही पण बनवून बघा, खूप छान लागते। आणि वरून थोडंसं ग्रेट केलेली चॉकलेट टाकलेली आहे। तर चला आता आपण केसर लस्सी बनवूया। त्यासाठी मी 1 कप दही घेतलेला आहे मिक्सीच्या भांड्यामध्ये आणि 2 चम्मच साखर टाकलेली आहे। थोडंसं विलायची पावडर टाकणार आहे, थोडंसं मीठ टाकायचं आहे, थोडं केसर टाकलेलं आहे आणि थोडं पातळ करण्यासाठी दूध टाकलेलं आहे आणि मिक्सरमध्ये आता आपण फिरवून घेऊया। तयार आहे आपली केसर लस्सी। बघा किती मस्त लागते केसर लस्सी।
थोडंसं ड्रायफ्रूट टाकून आपण गार्निश करून घेऊ त्याला. तर आपली केसर लस्सी ही तयार आहे. रेसिपी आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर